देवेंद्रजी, आपलं स्वागत आहे एबीपी माझाच्या या माझा विजनमध्ये आणि आपलं अभिनंदन. 1 वर्ष सरकारला पूर्ण झालं, फडणवीस सरकारला. तुम्ही 10 मार्कांमधनं किती मार्क द्याल तुमच्या परफॉर्मन्सला? कुठलाच विद्यार्थी परीक्षेचे मार्क स्वतः देऊ शकत नाही, ते परीक्षकांनीच द्यायचे असतात. आमचे परीक्षक जनता आहे, आमचे परीक्षक तुम्ही आहात, माध्यमं आहेत. पण मी साधारणपणे अनेक माध्यमांनी वर्षपूर्तीच्या निमित्ताने सर्वे केले, काहींनी अजून वेगवेगळ्या पद्धतीनं आमचं मूल्यमापन केलं. ते ओव्हरऑल मूल्यमापन बघितल्यानंतर आम्ही मेरिटमध्येच पास झालो आहे असं मी म्हणू शकेन. अर्थात हे जनतेने ठरवायचं आहे. आणि मात्र मला एवढं समाधान आहे की वर्षभरामध्ये एक जो आम्हाला एक कोर्स सेट करायचा होता तो मात्र आम्ही निश्चितपणे करू शकलो आहोत. 5 अशी कामं विचारलीत की ज्यामुळे तुम्ही समाधानी आहात. गेल्या वर्षात सरकारनं जी पूर्ण केली ती कुठली? खरं तर 5 कामं सांगणं सगळ्यात कठीण काम आहे. याचं कारण इतकी कामं केलेली आहे, त्यामुळे त्यातली कुठली कामं आपण चूज करायची. पण मी एक सांगतो, समाधान सगळ्यांनीच होतं. मुळामध्ये आपण एक लक्षात घ्या की हे सरकार आल्यानंतर पहिलं काम आम्ही काय केलं तर एक 150 दिवसाचा कार्यक्रम दिला. आणि या 150 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये म्हणजे पहिले 100 दिवसाचा दिला, मग 150 दिवसाचा दिला. या 2 कार्यक्रमांमध्ये आमचा प्रयत्न काय होता तर प्रत्येक विभागाने आपला अजेंडा तयार केला पाहिजे, कोर्स करेक्शन केलं पाहिजे आणि जी काही आपली गाडी आहे ती रोलिंगमध्ये आणली पाहिजे. मुळामध्ये माझा जो काही जुना अनुभव होता त्या अनुभवाच्या आधारावर माझ्या एक गोष्ट लक्षात आली की जोपर्यंत आपण सरकारला इन्स्टिट्यूशन म्हणून बिल्ड करणार नाही, काय होतं, माणसं येतात, माणसं जातात, अधिकारी येतात, अधिकारी जातात आणि एखादा अधिकारी चांगलं काम करतो, दुसरा आला की तो डिस्टर्ब करून टाकतो. म्हणून सरकारला इन्स्टिट्यूशन म्हणून बिल्ड केलं पाहिजे. आणि म्हणून पहिल्या दिवशीपासून ते काम मी सुरू केलं. आज मी हे सांगू शकतो की ते काम अतिशय नीट चाललेलं आहे आणि जवळपास 50-60% आम्ही ते काम पूर्ण केलं आहे. पुढचं 40% कामही येत्या काळात पूर्ण करू. एकदा इन्स्टिट्यूशन म्हणून जर सरकार बिल्ड झालं तर कुठलंही काम आपल्याला वेगानं करता येतं आणि म्हणून तो प्रयत्न आपण केला. हे करत असताना मग वेगवेगळ्या विभागांमध्ये स्पर्धा देखील झाली आणि त्या स्पर्धेमध्ये विभागांनी 3-3, 4-4 वर्ष जी कामं होत नव्हती ती कामं 100 दिवसात करून दाखवली, 150 दिवसात करून दाखवली. आणि आम्ही पहिल्यांदा असं केलं की विभागांना सांगितलं तुमचा पेपर तुम्ही सेट करा, तुम्ही ठरवा की 100 दिवसात काय करणार आणि 150 दिवसात काय करणार. आणि त्यांनी ठरवल्या याच्यावरच आम्ही त्यांचं मूल्यमापन केलं. पण मला सांगताना आनंद वाटतो की खूप चांगलं काम त्याच्यामध्ये झालेलं आहे. आणि आता एकीकडे इन्स्टिट्यूशन म्हणून बिल्ड करत असताना वेगवेगळी जी क्षेत्र आहेत, इन्फ्रास्ट्रक्चरचं क्षेत्र आहे त्याचा पेस आम्ही अजून वाढवलेला आहे, शेतीचं क्षेत्र आहे. याच्यामध्ये परवाच आपण बघितलं असेल की एक कार्यक्रम आम्ही परवा केला छत्रपती संभाजीनगरला आणि तो पाथ ब्रेकिंग कार्यक्रम आहे. ज्या कार्यक्रमामध्ये गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनी आपल्या जी MSCDCL आहे महावितरण कंपनी यांना वर्ल्ड रेकॉर्डचं सर्टिफिकेट दिलं. काय वर्ल्ड रेकॉर्ड केलं आपण तर आपण एका महिन्यामध्ये त्या ठिकाणी 45,911 सौर कृषी पंप हे लावले. आता हे का महत्त्वाचं आहे तर आपण जर 2014, 13, 12 असं बघितलं तर आपल्याकडे कृषी पंपाकरता महाराष्ट्रामध्ये 4 वर्षाचं वेटिंग असायचं आणि वर्षाला आपण 22,000, 24,000 पंप लावायचो. आणि आज एका महिन्यामध्ये आपण 45,911 पंप या ठिकाणी लावलेले आहेत. हे अंतर आहे, ही स्पीड आहे आपली. आणि मला हे सांगताना आनंद वाटतो की देशामध्ये, संपूर्ण देशामध्ये मोदीजींनी स्कीम सुरू केल्यानंतर 9 लाख पंप लागले, सौर कृषी पंप. एकट्या महाराष्ट्राने त्या 9 लाखातील 7 लाख पंप लावले आहेत. त्यामुळे शेतकऱ्याचा, आणि मी स्वतः संवाद केला तिथे, सगळे आपण लोकही हजर होतात शेतकऱ्यांशी,
जीवन बदललं. एक सौर कृषी पंप त्या शेतकऱ्याला दिवसा वीज देतो, रात्री शेतीत जावं लागत नाही, पाहिजे तेव्हा पाणी मिळतं, त्यामुळे तो 3 पिकं घेतो. जो कोरडवाहू होता तो बागायती शेतीवर चाललाय किंवा बागा तयार करतोय. त्यामुळे अशा प्रकारचं ट्रान्सफॉर्मेटिव्ह काम हे आम्ही या ठिकाणी सुरू केलेलं आहे. अशी काही कामं आहेत का की ज्यांच्याबद्दल आपल्याला असं वाटतं की आपण हवी तशी गती त्यांना देऊ शकला नाहीत, ती येणाऱ्या काळात देणार असाल? पण गतीच्या संदर्भात मला हे नेहमी वाटतं की आपली एकूणच गती जी काही आपली कार्यपद्धती आहे त्याच्यामध्ये कमी आहे. म्हणून मध्यंतरी मी जेवढे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स आहेत त्याच्या वॉररूमच्या मिटिंगमध्ये पहिल्यांदा अधिकाऱ्यांसोबत कॉन्ट्रॅक्टर्सही बोलवले. कारण जेव्हा अधिकाऱ्यांना आपण सांगतो की का गती कमी आहे, ते म्हणतात कॉन्ट्रॅक्टरमुळे कमी आहे. जेव्हा कॉन्ट्रॅक्टरला विचारतो त्यावेळेस ते सांगतात आमच्या छोट्या छोट्या परमिशन हे देत नाही. आमोरासमोर बसवलं आणि त्यांना सांगितलं की गती तुम्ही वाढवली पाहिजे. आणि मी सगळ्यांना सांगतो की जगामध्ये मोठे मोठे प्रोजेक्ट जर 3 आणि 4 वर्षात होतात तर आपल्याला 5 आणि 7 वर्ष का लागावे. आणि म्हणून आता प्रयत्न हा आहे. तसा विचार केला तर आपली पहिली मेट्रो जी आहे महाराष्ट्रातली ती 11 वर्षात झाली. आता आपण 5 वर्षात मेट्रो करतो. पण 5 वर्षांनी माझं समाधान नाही आहे, 3 वर्षात झाली पाहिजे. आणि म्हणून ती गती वाढवण्याकरता अधिक वेगाने आपल्याला काम कसं करता येईल त्याच्यातल्या. आणि म्हणून हे जे काही आपण जे 100 आणि 150 दिवसाचे कार्यक्रम घेतले यातला एक महत्त्वाचा टप्पा काय होता तर प्रशासनाला गती देणे. आणि प्रशासनाला गती देण्याचा अर्थ काय केला आपण तर इतकी ब्युरोक्रेसी आपण तयार केलेली आहे. एक फाईल डेप्टी सेक्रेटरी म्हणजे अंडर सेक्रेटरी मग डेप्टी सेक्रेटरी अशी फिरत फिरत वर्षभरानेच परत येते. ते सगळं कट केलं आणि हे कट करण्याकरता कुठलाही कन्सल्टंट लावला नाही. मी सांगितलं वर्षानुवर्ष विभाग काम करतायत, विभागांना माहिती आहे, विभागांनाच जबाबदारी दिली, त्यांच्याच कमिट्या केल्या, त्यांना सांगितलं 10 स्टेप असतील तर 3 स्टेप करा, 8 स्टेप असतील तर 2 स्टेप करा. असं करून ते सगळं आम्ही कट करत करत आणलं. तर मला असं वाटतं की आता आम्ही बऱ्यापैकी ते करू शकलो आहे. त्यामुळे ही जी गती आहे कुठल्याही गोष्टीची ती मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. एक तुम्हाला उदाहरण सांगतो की राईट टू सर्व्हिस ॲक्ट याच्या अंतर्गत आमच्या असं लक्षात आलं की आपल्याला गती द्यायची आहे, त्याच्यात सुधारणा आणायची आहेत. तर त्याच्यावर आम्ही काम सुरू केलं. आमच्या लक्षात आलं की जवळपास 90% जे काही लोकांना सर्व्हिसेस लागतात त्या सर्व्हिसेसची संख्या फक्त 40 आहे. म्हणजे आपण 1200 सर्व्हिसेस देतो पण त्यातल्या 40च सर्व्हिसेस आणि स्कीम्स अशा आहेत की ज्या 90% लोकांना वारंवार लागतात. त्यामुळे त्या 40 जर आपण सुधारवल्या तर 90% डिलिव्हरी सिस्टीम सुधारते. आता त्याचं काम आपण सुरू केलं. 26 जानेवारीपर्यंत त्याचं एंड टू एंड डिजिटायझेशन आम्ही करतोय, त्याचं बॅकएंड डिजिटायझेशन आम्ही करतोय. 26 जानेवारीला आम्ही त्या लॉन्च केल्यानंतर ज्या गोष्टी 90% गोष्टींकरता लोक सरकारकडे येतात त्या अतिशय वेगाने लोकांना उपलब्ध राहतील. 100% एंड टू एंड त्या डिजिटली उपलब्ध राहतील आणि त्यानंतरच्या 2-3 महिन्यात त्या सगळ्या गोष्टी व्हॉट्सॲपवर देखील उपलब्ध राहतील. जेव्हा वेळ कमी लागतो एखादा प्रोजेक्ट, एखादा इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट, एखाद्या सर्व्हिससाठी, तर त्याचा दुसरा अर्थ हाही असतो की त्याची कॉस्ट सुद्धा राज्याला कुठंतरी कमी बेअर करावी लागते. असं जरी असताना झपाट्यानं इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला बघायला मिळतंय. पण शहरांचा जर विकास बघितला, मग अगदी नागपूर असो, मुंबई असो, संभाजीनगर, नाशिक, ही जी सगळी शहरं आहेत, पुणे, इथे शहरात जे लिव्हिंग कंडिशन्स ज्यांना होता, म्हणजे मग रस्ते असो, सिवेज असो, ड्रेनेज सिस्टीम असो, STPs असो, हे मात्र त्याचा समतोल अजूनही आपल्याला गाठता येत नाही आणि तिथं जगणं हे अजून आणि अजून कठीण होत आहे. म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर आपण बनवताय पण इन्फ्रास्ट्रक्चर आणि लोकांचं आयुष्य याचा जो एक समतोल हवा तो साधता येत नाही असं वाटतं. नाही, असं नाही आहे. आपण एका संक्रमणाच्या अवस्थेतनं जातोय. उदाहरणादाखल जर मुंबईचा आपण विचार केला तर मुंबईसारखं विशालकाय शहर, अतिशय श्रीमंत महानगरपालिका, पण या महानगरपालिकेमध्ये सिवेज ट्रीटमेंटची जी व्यवस्था होती, इंग्रजांच्या काळात त्यांनी सेटलिंग टँक्स केले होते. त्यात ते सिवेज सेटल व्हायचं आणि ते पाणी समुद्रात जायचं. इतक्या वर्षात आपण त्या ठिकाणी सिवेज ट्रीटमेंटची व्यवस्था उभी केली नव्हती.
मी मागच्या टर्ममध्ये मुख्यमंत्री असताना महानगरपालिकेच्या मागे लागलो. मग लक्षात आलं की त्याच्यामधला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की त्याचे स्टँडर्ड्सच आपल्याकडे नाही आहेत, की कुठल्या स्टँडर्डचं ट्रीटमेंट झाली पाहिजे, समुद्रात जे पाणी आपण सोडू त्याला काय स्टँडर्ड असलं पाहिजे, त्याच्या लेवल्स काय असल्या पाहिजे. जवळपास 1-1.5 वर्ष मी मागे लागून त्याचे स्टँडर्ड्स तयार केले. केंद्र सरकारकडे जाऊन ते स्टँडर्ड्स मंजूर केले. लगेच कोणीतरी ॲक्टिव्हिस्ट आला, ते स्टँडर्ड बरोबर नाही, तो ग्रीन ट्रायब्युनलला गेला, तिथे आम्ही जिंकलो. तो सुप्रीम कोर्टला गेला, तिथे आम्ही जिंकलो. त्यानंतर स्टँडर्ड्स ठरले आणि मुंबईमध्ये त्यानंतर टेंडर निघाली आणि आज मुंबईमध्ये सगळ्या सीवेज ट्रीटमेंट प्लॅन्टचं काम चाललं आहे. पुढच्या वर्षीपर्यंत 3 मेजर त्यातले पूर्ण होतील, त्याच्या पुढच्या वर्षी सगळे पूर्ण होतील आणि त्यानंतर जवळपास हे 26-27 हजार कोटी रुपयाचं काम आहे. त्यानंतर मुंबईमध्ये एक थेंबही सीवेज वॉटर हे समुद्रात जाणार नाही. अरे वा, आज म्हणजे आपल्या निळा समुद्र पाहिजे. म्हणजे ऍटलिस्ट हा, हा. आज आपण चौपाटीवर गेल्यानंतर जो घाणेरडा वास आपल्याला येतो तो वास पूर्णपणे बंद होईल. आज इतकं म्हणजे 2 कोटी लोकांचं सीवेज हे काही ना काही प्रमाणात समुद्रात चाललं होतं. असं आपण सगळीकडे केलं आहे. तेच आपण नागपुरात केलं आहे, तेच आपण पुण्यात केलं आहे, तेच संभाजीनगरला. फक्त एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की सीवेज ट्रीटमेंट प्लांट आणि पाणी पुरवठा ज्याच्यामध्ये डिस्ट्रीब्युशन या 2 बाबी अशा आहेत की ज्याला किमान 6 ते 7 वर्ष लागतात. याचं कारण सगळे रस्ते खोदावे लागतात, सगळ्या रस्त्यातनं लाईन टाकावी लागते आणि लाईन टाकून नुसतं होत नाही, प्रत्येक घराला कनेक्शन द्यावं लागतं आणि म्हणून त्याला वेळ लागतो. पण हे सगळं आपण केलं आणि एवढंच नाही, आता इथपर्यंत आपण सीमित राहिलो नाही. महाराष्ट्राची 50% लोकसंख्या ही 400 शहरांमध्ये राहते, फक्त 400 शहरात. या 400 शहरांकरता आता मी वर्ल्ड बँकेच्या सोबत कार्यक्रम हातामध्ये घेतलेला आहे. पाणी पुरवठा, घनकचरा व्यवस्थापन आणि सीवेज ट्रीटमेंट याच्यामध्ये जेवढ्या गॅप्स आहेत त्या सगळ्या गॅप्स आम्ही स्टडी केल्या. त्या गॅप्स पूर्ण करण्याकरता त्या शहराकडे किती निधी आहे, राज्याच्या एकूण योजनांमध्ये किती निधी आहे, केंद्रातनं किती निधी मिळू शकतो, या सगळ्याची बेरीज करून त्यातली जी गॅप आहे ती गॅप मी वर्ल्ड बँकेला मागितली आणि वर्ल्ड बँकेने त्याचा पहिला टप्पा मंजूरही केलेला आहे. त्यामुळे केवळ मुंबई पुणे नाशिक पुरतं नाही तर छोट्या छोट्या या नगरपालिकांमध्येही त्या ठिकाणी भुयारी गटाराच्या योजना, त्या ठिकाणी घनकचरा व्यवस्थापनाच्या योजना, पिण्याच्या पाण्याच्या योजना आपण करणार आहोत. ईज ऑफ लिव्हिंग आपण आणतो आहोत आणि म्हणून मी सांगितलं ही सगळी कामं चाललेली आहेत. ती कामं चाललेली असल्यामुळे कुठे खोदून ठेवलेलं आहे, कुठे ट्रॅफिक जाम होतोय, त्यातनं ईज ऑफ लिव्हिंग हा कुठेतरी कमी झालेला आहे. पण ही कामं जशी पूर्ण होतील, जसं एकच उदाहरण आपल्याला सांगतो, आता मेट्रो 3चं काम पूर्ण झालं. मेट्रो 3 आता पूर्ण सुरू झाली. 5-6 वर्ष लोकांना त्रास खूप झाला त्याचा. आज स्थिती अशी आहे की जॉईंट कमिशनर ट्रॅफिक मुंबईचे जे आहेत त्यांनी मला परवा सांगितलं की साहेब मेट्रो 3मुळे आता पीक अवरला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस किंवा चर्चगेट या दोन्ही स्टेशनचा जर आपण विचार केला तर तिथे जवळपास 30% गर्दी कमी झालेली आहे आणि शेअर टॅक्सी ज्या आहेत त्यातही जवळपास 30% गर्दी कमी झाली आहे. आता लोकांनी 5-6 वर्ष सहन केलं पण आता त्याचा फायदा देखील लोकांना होतोय. म्हणून हे जे ईज ऑफ लिव्हिंग आणायचं आहे याकरता या संक्रमणाच्या अवस्थेत थोडा त्रास होईल पण भविष्यात त्यातनं फायदाच होणार आहे. राज्याला कुठेतरी विकास करताना तुम्हाला अडचण जाणवते का? ती म्हणजे निधीची. कारण निवडणूक जिंकण्यासाठी लाडकी बहीण योजना आपण आणली आणि त्यानंतर मात्र आता दरवेळेला पैसे देताना कंत्राटदारांना खूप थांबून ठेवावं लागतं. जर हे योजनेबद्दल होत असेल तर विकास कामांसाठी तर निधी कमी पडतच असेल. पहिल्यांदा तर मी एक गोष्ट स्पष्टपणे सांगतो की मागील वर्षीही आपण बघितलं असेल तर महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेमध्ये आम्ही म्हणजे मार्च 2025ला जे बजेट बांधलं त्या बजेटमध्ये फिस्कल डेफिसिट हे 3% खालीच ठेवलेलं आहे. याही वर्षी आम्ही जेव्हा मार्च 2026मध्ये बजेट मांडू त्यास फिस्कल डेफिसिट 3% आम्ही कमीच ठेवू. त्यामुळे पॅरामीटर्स जे आहे फिस्कल पॅरामीटर्स त्याच्यावर आपली अर्थव्यवस्था ही आम्ही बॅलन्स ठेवू. कुठल्याही परिस्थितीत जे आपण 17, 18, 19 अशा 3%पैकी 1% आपला GDP डेट रेशिओचा असतो तो डेट GDP रेशिओ ही आम्ही मेंटेन करू.
त्यातही आम्ही अर्थव्यवस्थेला कुठेही अडचणीत येऊ देणार नाही. आणि देशातल्या मोठ्या राज्यांच्या अर्थव्यवस्थेत सर्वात साऊंड अर्थव्यवस्था ही महाराष्ट्राची असेल. हे जरी असलं तरी महाराष्ट्रासमोर अडचणी आहेत का, तर आहेत. पैशाची चणचण आहे का, तर आहे. कारण दायित्व मोठी स्वीकारलेली आहेत. आता उदाहरणादाखल आत्ता जी काही अतिवृष्टी झाली याचं दायित्व कधी विचारात घेतलं नव्हतं. पैसे सगळे कमिटेड एक्सपेंडिचरला होते. मग हे ॲडिशनल दायित्व 20-25 हजार कोटीचं जे उभं राहिलं, त्या दायित्वाकरता थोडी ओढताण आमची होईल, ते आम्ही करू. पण एक गोष्ट मात्र मी या ठिकाणी निश्चितपणे एक निर्णय केला की याचा परिणाम आपल्या पायाभूत गुंतवणुकीवर होऊ नये. आपलं कॅपिटल एक्सपेंडिचर हे आपल्याला त्या ठिकाणी सस्टेन केलं पाहिजे. ते जर सस्टेन केलं नाही आणि रेव्हेन्यू एक्सपेंडिचर वाढवत राहिलो तर आपण डेट ट्रॅपमध्ये जाऊ. आणि म्हणून प्रयत्नपूर्वक आपण आपलं कॅपिटल एक्सपेंडिचर सस्टेन केलेलं आहे. महाराष्ट्र एक असं राज्य आहे की ज्या ठिकाणी खूप पॅरास्टेटल्स आहेत आपले. त्या पॅरास्टेटल्सची एक आपली कॅपॅसिटी आहे. ती कॅपॅसिटी आपण एन्हान्स केली. नवीन फायनान्सिंग ऑप्शन्स आपण उभे केले आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये कॅपिटल एक्सपेंडिचर हे कमी न करता आपण त्या ठिकाणी काम करतो. याही वर्षी जेव्हा 2026च्या मार्चमध्ये आम्ही बजेट मांडू त्यास मागच्या वर्षीचा खर्च जेव्हा तुमच्यासमोर येईल तस एकत्रित महाराष्ट्रामधला जो काही पायाभूत सेवा सुविधांचा खर्च असेल तो अतिशय बॅलन्स्ड असेल. तो कुठेही कमी झालेला आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळणार नाही. तरी त्याचं देखील कारण तुम्ही संजय शिरसाटांचे पैसे दरवेळेला लाडकी बहिणीसाठी पळवता असा त्यांचा आरोप असतो. नाही, संजय शिरसाटांना मी समजावून सांगितलं अकाउंटिंगची पद्धत काय आहे ते त्यांना पटलेलं आहे. आता चॅनल्सच फक्त दाखवत असतात की बाबा पैसा पळवला. कारण अनेकांना माध्यमामध्ये कशा प्रकारे बजेटिंग होते संपत नाही. पुन्हा एकदा मला तुम्ही संधी दिली आहे म्हणून सांगतो. पुढच्या वेळेस किमान तुम्ही दाखवता की नाही माहीत नाही, पण काही लोक दाखवतात, तर पुढच्या वेळेस तरी ते बातमी करणार नाही. असं आहे की आपल्याकडे अनुसूचित जातीकरता आणि अनुसूचित जमातीकरता एक विशिष्ट निधी हा आपल्याला राखून ठेवावा लागतो बजेटच्या तेवढ्या टक्के. आणि जेवढ्या वैयक्तिक लाभाच्या SC आणि STच्या योजना आहेत त्या योजना त्यातनं करायच्या आहेत. त्याच्याकरता तो निधी राखून ठेवायचा आहे. आता लाडकी बहीण योजना ही वैयक्तिक लाभाची योजना आहे. त्यामुळे त्याच्या खर्चाचा जो खर्च आहे तो खर्च त्यांच्या अकाउंटला दाखवावा लागेल. पण तो फक्त SC STचा नाही आहे ना. त्यांच्याकडे फक्त SC STचा दिसेल. त्यांच्या म्हणजे एकूण समजा 100 लोकांना आपल्याला द्यायचं आहे तर त्या 100 लोकांपैकी 20 SC आहेत. तर त्या 20चा खर्च त्यांच्या अकाउंटला दाखवावा लागेल आणि त्यांच्या अकाउंटमधनं करावा लागेल. त्यांच्या बजेटमधनं काढलेलं नाही आहे, बजेट वाढवलं आहे त्यांचं. त्या 20 लोकांचे पैसे हे त्यांच्या अकाउंटला दाखवले आणि त्यातनं ते खर्च केलेले आहेत. म्हणजे त्यांचं जे ओरिजिनल बजेट आहे त्यातनं 20 लोकांचे पैसे काढलेले नाही आहेत. पण अकाउंटिंगमध्ये वैयक्तिक लाभाची योजना ही त्यांच्याच सामाजिक न्याय विभागातच दाखवावी लागेल. म्हणून तेवढे पैसे आणि म्हणून अजितदादांनी बजेट मांडताना आदल्या वर्षीपेक्षा सामाजिक न्याय विभाग आणि आदिवासी कल्याण विभागात किती आम्ही निधी वाढवला आहे हे दाखवलं, हे सांगितलं आणि त्यानंतर ते पैसे देतात. पण आता काही लोकांना बातम्याच मिळत नाही तर दर महिन्यात 30 बातमी चालवतात, पैसा वळवला पैसा वळवला. एक तर त्यांना बातम्या मिळत नसतील किंवा काही लोकांना समजून घ्यायचं नसेल त्यामुळे तेच चालवतात. मला असं वाटतं की इतकं स्पष्ट मी सांगितल्यानंतर इथे बसलेल्या तर सगळ्यांना समजलं. मी अतिशय सोप्या भाषेमध्ये सांगितलेलं आहे. तर मला असं वाटतं माध्यमांनाही कळायला पाहिजे. एक विषय मात्र यातला गंभीर आहे ते म्हणजे की महाराष्ट्रासारख्या राज्यात लाडकी बहीण योजना असो लाडका भाऊ असो हे जे रेवडी कल्चर आहे हे रेवडी कल्चरची काय गरज होती. रेवडी कल्चर तेव्हा येतं जेव्हा आपण विकास करत नाही आणि आपण निवडणुकीला सामोरं जातो त्यावेळेला आपण म्हणतो की सॉरी आम्ही विकास करू शकलो नाही, आता तुम्ही रेवड्या घ्या आणि आम्हाला मतं द्या. त्याची गरज तुमच्या महायुतीला का पडली. मी याला रेवडी कल्चर तर म्हणणार नाही, पण या बाबतीत काही लोक असं मत मांडू शकतात की बाबा सामाजिक सेवेच्या योजनांवर तुमचा खर्च जास्त आहे, हे मांडलं जाऊ शकतं. पहिल्यांदा तर हा खर्च बाजूला ठेवला आणि ही योजना बाजूला ठेवली तरी 100 गोष्टी आम्ही दाखवल्या आहेत आणि दाखवू शकतो की ज्या महाराष्ट्रामध्ये आम्ही केलेल्या आहेत आणि ज्याच्या भरोशावर आम्ही मतं देखील मागितलेली आहेत. आता बघा 2 पद्धती असतात. एक पद्धत अशी असते की तुम्ही
पायाभूत सुविधा क्रिएट करतात. त्या पायाभूत सुविधा क्रिएट केल्यामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेला गती मिळते, त्यातनं रोजगाराची निर्मिती होते, त्यातनं एक प्रकारे आपली अर्थव्यवस्था पुढे जाते. त्याच्यासोबत दुसरा हाही भाग असतो की समाजातले काही घटक असतात, ज्या घटकांकरता तुम्ही अशा प्रकारच्या योजना तयार करता, त्या योजनेतनं त्यांना पैसा देता, ते पैसे त्यांच्याकडे आल्यामुळे त्यांची क्रयशक्ती वाढते, क्रयशक्ती वाढल्यामुळे ते खर्च करतात, त्यातनं पुन्हा अर्थव्यवस्थेला चालना मिळते. या दोन्हीचं आपल्याला एक मला असं वाटतं एक मिक्स तयार करावं लागतं. आता या प्रत्येक आपण जर भारताच्या पॉलिटिकल हिस्ट्रीचा सिनारिओ बघितला तर दर 10 वर्षांनी एक वेगळं कल्चर असतं. आत्ताचं कल्चर हे इंडिव्हिज्युअल बेनिफिटचं कल्चर आहे. कुठलाही राजकीय पक्ष त्या त्या वेळेचं जे राजकीय कल्चर असतं, जी राजकीय संस्कृती असते, जो राजकीय विचार असतो, ज्या राजकीय योजना असतात, त्या योजनांपासून दूर नाही जाऊ शकत. जसं आपल्याला लक्षात असेल की 1990 ते साधारण 2000 हे दशक असं होतं की ज्या दशकामध्ये विकास नाही, इंडिव्हिज्युअल योजना नाही, फक्त सोशल इंजिनिअरिंग हे कल्चर होतं. त्यावेळेस आपल्याला लक्ष असेल मुलायम सिंग यादव, लालू प्रसाद यादव, दिग्विजय सिंग हे म्हणायचे विकासाने निवडून नाही येत आहेत, निवडून फक्त सोशल इंजिनिअरिंगने येता येतं. ते 10 वर्ष आपण बघितले. त्यामुळे त्या वेळची एक गरज असते, एक पॉलिटिकल व्यवस्था उभी राहते आणि जी पॉलिटिकल पार्टी, जो राजकीय पक्ष त्या व्यवस्थेपासनं, प्रचलित व्यवस्थेपासनं दूर जातो, त्याला त्यावेळी लोक निवडून देत नाहीत. त्यामुळे तुम्हाला बॅलन्स साधावा लागतो राजकारणामध्ये. प्रचलित व्यवस्था काय आहे त्याप्रमाणे तुम्हाला वागावं लागतं आणि तुम्हाला जे ट्रान्सफॉर्मेशन घडवायचं आहे तो अजेंडाही तुम्हाला सोडून चालत नाही. आम्ही ट्रान्सफॉर्मेशनचा अजेंडा एवढासही सोडलेला नाही. तुम्ही बघा, एकही असा प्रोजेक्ट तुम्ही दाखवू शकत नाही की जो आम्ही अनाऊन्स केला आणि आता रद्द केला. आम्ही ते सगळे करणार आहोत, सगळे करतो. तिथे गुंतवणूक पायाभूत सुविधेचे करतो, पण त्याचसोबत आजचं पॉलिटिकल कल्चर आणि आजचं इकॉनॉमिक कल्चर हे इंडिव्हिज्युअल बेनिफिट्स आहे. त्यात महाराष्ट्र का मागे राहील? महाराष्ट्रही करतोय. तुम्ही आम्हाला एक शब्द दिलाच आहे महाराष्ट्राच्या राजकारणात, आपद्धर्म. ते तुम्ही आता सांगितलं. देवेंद्रजी, बाहेर आंदोलनं बरीच झाली 1 वर्षात, आतमध्ये नाराजी. वर्ष कठीण होतं का मुख्यमंत्री म्हणून? नाही, वर्ष अतिशय सोपं होतं. अनेक वेळा TV पण एंटरटेनमेंट देखील व्हायची. कारण नुकतंच आम्ही भेटलेलो असायचो, गप्पा मारलेल्या असायच्या, वेगवेगळ्या गोष्टी केलेल्या असायच्या आणि त्यानंतर मग आम्हाला ज्या बातम्या पाहायला मिळायच्या त्या बातम्या पाहिल्यानंतर माझंही एंटरटेनमेंट व्हायचं. त्याच्यामुळे मी एवढं तुम्हाला सांगू शकतो, वर्ष नीट गेलं आहे. आव्हानं तर असतात शेवटी. राजकारणामध्ये आणि लोकशाहीमध्ये इतके ॲस्पिरेशन्स असतात, आयडिओलॉजीज असतात, वेगवेगळ्या प्रकारे कार्यपद्धती असते. या सगळ्यांमध्ये कॉन्फ्लिक्ट असतोच. कॉन्फ्लिक्ट हा लोकशाहीचा आत्मा आहे. त्यामुळे त्याला घाबरून चालत नाही. तुम्हाला त्याला सामोरं जावं लागतं. त्याला मी सामोरं जातो, नेहमीच जातो. मला असं वाटत नाही की 1 वर्षामध्ये काही खूप त्रास होता वगैरे. ठीक गेलं 1 वर्ष. आव्हानं होती, आव्हानांचा सामना केला आणि जे आमचे दोन्ही मित्र आहेत म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादी यांचं अतिशय चांगलं कॉपरेशन राहिलं. काही अडचण आम्हाला आली नाही. एकनाथ शिंदे नाराज आहेत की त्यांना नाराज ठेवल्या जात आहे? शिंदे साहेब नाराज नाहीत हे त्यांनी देखील सांगितलं. प्रॉब्लेम काय होतो? ठेवल्या जात आहे. प्रॉब्लेम असा होतो की मी आणि शिंदे साहेब आता एका हेलिकॉप्टरने आलो. तर हेलिकॉप्टरमध्ये आम्ही गप्पा मारल्या, मग गाडीत बसलो, एका गाडीत बसून गप्पा मारल्या आणि मग आता आम्ही मंचावर बसलो. मंचावर बसल्यानंतर ते त्यांच्या विचारात, मी माझ्या विचारात, कुठला कार्यक्रम आहे त्यांनी भाषण केलं, मी भाषण केलं. लगेच त्याचे व्हिज्युअल काढले. बघा, दोघं एकमेकाशी बोललेच नाहीत. मी शिंदे साहेबांना सांगितलं, शिंदे साहेब आपल्याला काम असो की नसो आपल्याला बोललं पाहिजे, नाहीतर त्याचेच व्हिज्युअल्स चालतात. त्यामुळे या सगळ्या गोष्टी इतका वेडेपणा आहे. म्हणजे आता असं आहे, फोटोग्राफर आत्ता जर त्यांनी फोटो काढला, मी यांच्याकडे पाहतो, तुम्ही माझ्याकडे पाहताय. आता ही याच्यातनं काहीतरी वेगळ्या पद्धतीनं मी भावच दिला नाही संपादकांना, त्यांच्याकडे पाहिलंच नाही आणि संपादक विचारात राहिले, अशी बातमी बनवता येते. आता अशा बातम्या बनतात, त्याला फार काही मला असं वाटतं महत्व नसतं. म्हणजे शिंदे दिल्लीला जाओ की दरेला जाओ, तुम्हाला काही चिंता वाटत? काही अडचण नाही. दऱ्याला गेले तरी आमच्या सोबत आहे आणि दिल्लीला गेले तरी आमच्या सोबत आहे. देवेंद्रजी, धनंजय मुंडे
ह्यांची जी काही म्हणजे शेवटी कॅबिनेटमधनं त्यांना जावं लागलं. राजीनामा घ्यायला कुठेतरी उशीर झाला आणि त्याचा फटका त्या काळात तरी का होईना मराठवाड्याच्या पट्ट्यात आपल्याला पडला. माणिकराव कोकाटे यांचं तुम्ही खातं बदललं. अजितदादांचा मुलगा पार्थ, त्याचं जे काही मुंडवा जमीन प्रकरण आहे त्यामध्ये तुम्ही तो करार रद्द केला. पण पार्थ, ज्याच्याकडे 99% ओनरशिप आहे त्या कंपनीची, त्याच्यावर कुठलाही FIR अजून रजिस्टर झालेला नाही. हाच तो आपतधर्म आहे का? कोणीही मागणी केली नसताना जसा हा विषय बाहेर आला, सगळ्यात पहिल्यांदा मी आदेश दिले आणि त्या संदर्भातला FIR दाखल केला. तोपर्यंत FIR ची मागणी कोणाची नव्हती. हा FIR दाखल करत असताना FIR हा फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट असतो. फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्टमध्ये कोणावर त्या ठिकाणी FIR दाखल होईल, ज्यांनी विक्री केली त्यांच्यावर आणि ज्यांनी विकत घेताना सही केली त्यांच्यावर. FIR मध्ये नाव आलेला दोषी असतोच असं नाही आणि नाव न आलेला दोषी नसतोच असंही नाही. चार्जशीट महत्त्वाचा विषय असतो. म्हणजे असंही होऊ शकतं की FIR मध्ये 5 नावं आहेत, त्यातल्या 2 लोकांच्या विरुद्ध पुरावा न आढळल्याने त्यांची नावं कापली जातात चार्जशीटमध्ये आणि 4 लोक अशी की ज्यांची नावं FIR मध्ये नव्हती, पण ज्यावेळेस चौकशी झाली त्या चौकशीच्या दरम्यान त्यांच्या विरुद्ध पुरावे आढळले तर त्यांच्यावर चार्जशीट जाते. आता FIR हा एकदाच होतो. FIR मध्ये नावं जोडण्याची पद्धत नसते. दॅट इज जस्ट अ फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट. आता अनेक लोक म्हणतात की पार्थवर FIR नाही केला, त्याचं नाव FIR मध्ये जोडा. कोणी असो, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की पोलिसांच्या चौकशीमध्ये ज्यांची नावं येतील त्या लोकांवर तुम्हाला चार्जशीट दाखल करावीच लागेल. एक सायमल्टेनियसली कमिटी पण आपण तयार केलेली आहे. आपले जे ॲडिशनल चीफ सेक्रेटरी महसूलचे आहेत त्यांच्या अंडर कमिटी काम करते. आता या कमिटीला एक्सटेन्शन दिलं, त्याच्यावरही काही लोकांनी ऑब्जेक्शन घेतलं. देवेंद्र फडणवीस नावाचा एक राजकीय DNA आहे आणि ही सगळी मंत्रिमंडळ म्हणजे धनंजय मुंडे असो, माणिकराव कोकाटे असो किंवा आता पार्थची केस असो, ही सगळे मंत्री म्हणजे अजितदादा हे जर भाजपचे असते तर तुम्ही काय केलं असतं? काही वेगळं केलं असतं का? प्रश्न काय आहे की कुठलेही असले तरी जिथे जे चुकतील त्याच्यावर आपल्याला कारवाई करावीच लागते. त्याच्यापासून आपल्याला काही पळ काढता येत नाही. ते भाजपचे असले तरी, ते राष्ट्रवादीचे असले तरी, ते शिवसेनेचे असले तरी. त्यामुळे तो काही मुद्दा नाहीच आहे. पण माझा मुद्दा अर्धवट राहिला, तो मी पूर्ण केल्याशिवाय थांबणार नाही. की काही लोकांनी हे ऑब्जेक्शन घेतलं की याला आम्ही मुदतवाढ दिली. मुळामध्ये जे अपिलार्थी आहेत किंवा जे गैरअर्जदार आहेत त्या गैरअर्जदारांनी 2 वेळा डेट मागितली आणि आपल्याला माहिती आहे ज्युरिस्प्रुडन्समध्ये जोपर्यंत आपण फेअर हिअरिंग कोणाला देत नाही, प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. उद्याच्या काळात त्यांना 3री डेट दिली नसती आणि क्लोज केलं असतं, ते हायकोर्टमध्ये गेले असते आणि हायकोर्टात एवढ्या एका मुद्द्यावर की आम्हाला हिअरिंग दिलं गेलं नाही, आम्ही कागदपत्र मागितलं होतं, आम्हाला कागदपत्र पुरवले नाही, तेवढ्या याच्यावर ते बंद झालं असतं. त्यामुळे आम्ही कुठलाही निर्णय हा कायद्याच्या चौकटीवर तपासून करतो आहोत. मी तुम्हाला एवढं निश्चित सांगतो, जे दोषी असतील कोणालाही वाचवलं जाणार नाही. 2029 मध्ये भाजपानं एकटं लढायचंय, भाजपानं विना कुबड्याचं लढायचंय, ती वाटचाल सुरू आहे का? नाही, 2029 मध्ये देखील भारतीय जनता पार्टी आपल्या मित्रपक्षांसोबतच लढेल. पण आपली शक्ती वाढवणं हे गरजेचंच असतं. तिन्ही पक्ष वाढवत आहेत, एकटा भाजप वाढवतोय असं नाही. शिंदेसाहेबही शिवसेनेची शक्ती वाढवायचा प्रयत्न करतायत, अजितदादाही त्यांची शक्ती वाढवायचा प्रयत्न करतायत. शेवटी आम्ही 3 वेगळे पक्ष आहोत. आमचे कार्यकर्ते, आमचे ध्येय धोरणं हे वेगवेगळे आहेत. आम्ही काही कॉमन गोष्टींवर एकत्रित आहोत. त्यामुळे आपली शक्ती वाढवणं हे कुठेच गैर नाही. त्यांनी गैर नाही आणि आम्ही गैर नाही आहे. पण 2029 मध्येही आम्ही आमच्या मित्रपक्षांना सोबत घेऊनच लढू. म्हणजे इनकमिंग आणि आउटगोईंग जसं सुरू आहे आता वेगवेगळ्या पक्षांचं ते सुरू राहणार, पण एकत्र लढणार. थोडं बहुत तर चालूच असतं. काय आहे तुम्हाला एक सांगतो, इनकमिंग आउटगोईंगचं एक कारणही असतं की आता पक्ष, समजा आमचा पक्ष मोठा आहे किंवा अजून दुसरा पक्ष आहे, अनेक वेळा पक्षाच्या अंतर्गतही लोकांचं एकमेकांची पटत नाही. मग एखाद्याला असं वाटतं की या पक्षात मला न्याय मिळणार नाही, तो दुसरा पक्ष शोधतो,
तो दुसऱ्या पक्षात जातो. आमच्या इकडे कोणी आलं किंवा आमचं कोणी दुसऱ्याकडे गेलं, त्यांनाही असं वाटतं की बाबा चला चांगला एक कार्यकर्ता आलेला आहे, हा अनायसे तिसऱ्या कुठल्या तरी पक्षात जाण्यापेक्षा आपल्याकडे घेऊन टाका, असं चालू राहतं. पण हे काही खूप फार मोठ्या प्रमाणात होतं असं नाही. तुम्हाला एक सांगतो की साधारणपणे राजकारण जे आहे हे 80% स्थिरावलेलं आहे, 20% हे इकडे तिकडे होत असतं. की कोणी नाराज व्हायचं कारण नाही. नाही, तसं काही फार नाराज व्हायचं कारण नाही. अनेक लोकांना तुम्ही मुख्यमंत्री झालात हेच खुपतं, तसं खूप लोकांना महाराष्ट्रात तुम्ही फडणवीस आहात हे सुद्धा खुपतं. जात ही नेत्यांच्या मनात आहे, ही जनतेच्या मनात नाही आहे. जनता ही वेगवेगळ्या मुद्द्यांवर मतदान करते, पण नेते मात्र जातीला पकडून राहतात. आणि विशेषतः जातीचं भांडवल करायचं किंवा जातीच्या आधारावर राजकारण करायचं, जातीच्या आधारावर त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे व्यवस्था उभ्या करायच्या, हे नेते जास्त करतात. जातीचं महत्त्व नाही आहे का? आहेच. शेवटी जात हा एक समूह आहे, त्या समूहाचा विकास झाला पाहिजे अशा प्रकारची एक ॲस्पिरेशन असते. ती ॲस्पिरेशनही काही चुकीची नाही आहे. किंवा एखाद्याला वाटणं की माझ्या जातीचा माझ्या समाजाचा विकास झाला पाहिजे, त्याला 4 गोष्टी जास्त मिळाल्या पाहिजेत, यात काही गैर नाही आहे. पण मतदानाकरता केवळ जात हा एक निकष असू शकत नाही, हे महाराष्ट्राने वारंवार दाखवलेलं आहे. आणि महाराष्ट्रामध्ये आपण बघा, म्हणजे गेल्या 20 वर्षात भाजप हा एकमेव पक्ष असा आहे की ज्या पक्षाला सातत्याने 3 वेळा 100च्या वर जागा या विधानसभेत मिळालेल्या आहेत. हे फक्त भाजपने करून दाखवलं आहे. त्यामुळे नुसता जर जातीचा विषय असता तर कदाचित हे झालं नसतं. आमची पार्टी सर्वसमावेशक आहे, आमच्याकडे नेतृत्वही सर्वसमावेशक आहे. त्या नेत्यांपैकी एक मी नेता आहे, माझी जात ब्राह्मण आहे, एवढाच त्याच्यामध्ये फरक आहे. पण भाजपचा जो पूर्ण चेहरा आहे तो चेहरा पाहूनच लोक भाजपला मतदान करतात. आत्ताच मंगलप्रभात लोढा म्हणाले की इतर पक्ष सुद्धा देवाभाऊच चालवतात, खरं काय आहे? त्याचं उत्तर मंगलजीच देऊ शकतील. त्याचं उत्तर मी कुठलाही पक्ष चालवत नाही. हा एवढं नक्की आहे की आमच्या सोबतचे जे 2 पक्ष आहेत त्यांच्याशी माझे उत्तम संबंध आहेत. त्यातले अनेक आमदार जे आहेत ते जुने मित्र आहेत, काही सोबतचे आहेत. त्यामुळे त्यांना काही अडचण असली तर ते हक्काने माझ्याकडे येतात, ते आले तर मी त्यांची कामं करतो. संबंध चांगले आहेत, एवढंच मी सांगू शकेन. देवेंद्रजी, राज ठाकरेंचं इंजिन असं एक व्यवस्थित रुळावरून तुमच्या दिशेनं सुरू होतं, चालत होतं. मग गाडी रुळावरून कशी खाली उतरली आहे किंवा इंजिननं एकदम युटर्न कसा काय घेतला? लोकांना असं वाटतं, म्हणजे एकेकाळी शरद पवारांबद्दल लोक असं म्हणायचं काही घडलं तरी त्याच्या मागे शरद पवार आहे असं लोक म्हणायचे. आता तेच तुमच्याबद्दलही म्हणतात की त्यातही तुमचाच काहीतरी प्लॅन आहे, एकदाचा महाराष्ट्राला सांगून टाका नक्की काय आहे ते. बघा, राज ठाकरे त्यांचे निर्णय स्वतः घेत असतात. त्या निर्णयांचा जो काही परिणाम होतो, चांगला वाईट, हा त्यांना भोगावा लागतो. त्यामुळे बघा, ते कुठेही असलं तरी आमचे संबंध आहेत, मैत्री आहेत, ती राहते. ते माझ्यावरही टीका करतात, मी कधी त्यांच्यावर टीका करतो. वैयक्तिक संबंध आणि राजकीय संबंध यातला एक फरक असतो. आता एकूणच त्यांना ज्या ठिकाणी त्यांच्या पक्षाचा फायदा दिसेल तिथे ते जातील. आता त्यांना कदाचित असं वाटत असेल की बाबा आमच्याकडे जागा नाही आहे, आम्ही आता 3 पक्ष आहोत. आणि खरंच आहे, आम्ही 3 पक्ष आहोत ना. आणि तिघही पक्ष आमचे म्हणजे जवळपास महाराष्ट्रातली जी काही पॉलिटिकल स्पेस आहे ती आम्ही तिघांनी मिळून व्यापली आहे. त्यामुळे खूप काही कोणाला स्कोप आहे असं दिसत नाही आमच्याकडे पाहून तरी. त्यामुळे कदाचित त्यांना वाटलं असेल इकडे स्कोप नाही, तिकडे जावं, ते तिकडे चालले. तिकडे गेले, तिकडेही स्कोप नव्हता आणि जे घडायचं ते घडतंय तिथे. मला असं वाटतं की राज ठाकरे हे म्हणजे त्यांना कधीतरी याचं चिंतन करावंच लागेल की महाविकास आघाडी असेल, आता उद्धवजी असतील, या कोणाचंही त्यांच्यावर प्रेम नाही आहे. त्या वेळची पॉलिटिकल आवश्यकता म्हणून, दुसऱ्यावर टीका करायला एक वक्ता मिळतो म्हणून राज ठाकरेंचा ते उपयोग करतात. आता त्यांना निर्णय करायचा राज ठाकरेंना कोणासोबत राहायचं. मी काही त्याच्याबद्दल मी कधी त्यांना राजकीय सल्ला दिला नाही आणि त्यांनी राजकीय सल्ला मला दिला नाही की मी त्यांच्याकडनं घेतला नाही. पण ते जे ठाकरे ब्रँड म्हटल्या जाते तो मुंबईत तुम्हाला किती अडचणीचं होईल BMC निवडणुकीत? बघा, मी तुम्हाला सांगतो, पहिली गोष्ट, ठाकरे ब्रँड एकच होता, तो म्हणजे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे.
आता कोणीही ब्रँड क्लेम करू शकत नाही. देर इज नो ब्रँड नाव. देर विल ऑलवेज बी वन ब्रँड, आणि तो म्हणजे बाळासाहेब ठाकरे. बाकी मग ठाकरे ब्रँड दुसऱ्या कोणाही जवळ नाही. मुंबईच्या जनतेने आम्ही केलेलं काम पाहिलंय. सगळ्या निवडणुकीमध्ये कन्सिस्टंटली मुंबई आमच्या पाठीशी राहिली आहे. तीनही विधानसभेच्या निवडणुकीत नंबर 1चा पक्ष मुंबईमध्ये भाजपच आहे. कमी जागा लढूनही भाजपच नंबर 1चा पक्ष आहे. आणि मुंबईमध्ये आपण जर बघितलं तर मागच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीतही आम्ही 82 आलो ते 84 आले. त्यामुळे मला असं वाटतं की असं काही 2 लोक 3 लोक एकत्रित आले म्हणजे आता आमचं काहीतरी त्या ठिकाणी गडबड होणार. आम्ही मजबूत आहोत. आमची महायुती मजबूत आहे. आम्ही मुंबईमध्ये महायुतीमध्येच लढणार आहोत आणि महायुती मुंबई जिंकेल. आणि महायुतीचाच, मुद्दाम सांगतो, महायुतीचाच महापौर हा मुंबईमध्ये होईल. देवेंद्रजी, महायुतीचाच महापौर असं काही नसतं. तो भाजपचा असतो, तो शिंदेंचा असू शकतो, तो अजितदादांचा असू शकतो. तो कोणाचा असणार आहे? तुम्ही कमी जागा लढून परत यावेळेला जास्त जिंकणार आहात की आता ते गणित बदललेलं असेल? महायुतीचा महापौर होईल. तो नेमका कोण होईल हे इलेक्शन झाल्याबरोबर तुम्हाला सांगतो. काय निकष आहे त्याचे? आम्ही तिघं मिळून ठरवू. तेवढेच निकष आहे. ज्याची अजून काही जास्त निकष आहे? जागा त्याचा असा कुठलाही निकष नाही. जास्त जागा कमी जागा वगैरे काही निकष नाही. तिघं मिळून ठरवू आणि एकमुखाने मुंबईला चांगला महापौर देऊ. देवेंद्रजी, एक नुकताच मी आत्ता अमृताजींचा पॉडकास्ट केला. त्यात त्यांनी स्वतःचं म्हणून एक मत मांडलं की ज्या वेळेला तुम्ही 2014 ते 2019च्या तुलनेत आत्ता तुम्ही जास्त फ्री आहात निर्णय घेताना. तुम्हालाही असं वाटतं का हा बदल? जास्त फ्रीपेक्षा मला असं वाटतं की मी जास्त प्रगल्भ आहे. शेवटी एक तुम्हाला अनुभव असतो आणि 19 ते 22च्या काळात किंवा 19 ते 24च्या काळात ज्या प्रकारच्या आव्हानांचा सामना मी केला त्यातनं तुम्हाला एक प्रगल्भता येते. त्यामुळे मला असं वाटतं की आज परिस्थिती समजा निर्णय घेतानाची माझी जी आहे तर त्याच्यामध्ये निर्णय घेताना किंतु परंतु माझ्या मनात राहत नाहीत. आणि मी तुम्हाला खरं सांगू का की आज मी ज्या स्टेजला आहे त्या स्टेजला मला काही खूप ॲस्पिरेशन्स वगैरे नाहीत. त्यामुळे मला गमवायचं काही नाही आहे. आता जो वेळ मिळाला आहे त्या वेळाला सत्काराने लावून जेवढं करता येईल तेवढं करायचं. आणि म्हणून मग हे करताना मी निर्णय देखील वेगाने घेतो. आणि आता निर्णय घेताना मी कोणाचा फार विचार करत नाही. म्हणजे जनतेचाच विचार करतो. कोणी मला जर सांगितलं की महत्त्वाचा निर्णय आहे पण आमचं मत वेगळं आहे म्हणून तुम्ही घेऊ नका तर ते मी काय ऐकायला तयार नाही आहे. जे जनतेच्या हिताचा तो निर्णय मी करणार म्हणजे करणार. तुम्ही म्हणताय तुमचे फारसे ॲस्पिरेशन नाही, तिथे तुमच्यासाठी पृथ्वीराज चव्हाणांना ॲस्पिरेशन आहे. अगदी येणाऱ्या वर्षात काहीतरी मराठी पंतप्रधान होणार असं त्यांनी म्हटलं. त्यांनी 2 लोकांना टॅग केलं. त्यात नितीन गडकरींनाही टॅग केलं, तुम्हालाही टॅग केलं. तुम्हाला मी स्पष्टपणे सांगतो, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आहेत. अतिशय चांगल्या पद्धतीनं देशाला ते पुढे नेत आहेत. एक वैश्विक नेतृत्व त्यांचं तयार झालेलं आहे. भारताला त्यांच्या नेतृत्वाची खूप आवश्यकता आहे. मोदीजी सुदैवाने अतिशय फिट आहेत. त्यांची तब्येत अतिशय चांगली आहे, बुद्धी अतिशय तल्लख आहे. 40 वर्षाच्या तरुणाला लाजवतील इतकं काम ते आजही करतात. त्यामुळे 2029ला पुन्हा मोदीजीच भारताचे प्रधानमंत्री होतील. शेवटी मी तुम्हाला, म्हणजे ज्याला आपण रॅपिड फायर म्हणू शकतो असाच राऊंड आपण म्हणूया, तुमचे लाडके उपमुख्यमंत्री कोण? दोघंही. दोघंही कसं असतं? अरे इतक्या लाडक्या बहिणी आहेत तर 2 लाडके उपमुख्यमंत्री असू शकत नाही. म्हणजे माझा पुढचा प्रश्न हाच होता की कॅबिनेट मधल्या लाडक्या बहिणी लाडकी सर्वात लाडकी बहीण कोण आहे? माझ्या दोन्ही बहिणी लाडक्यात. पंकजा माझी जुनी सहकारी आहे त्यामुळे जास्त लाडकी आहे. अच्छा. तुमचा सर्वात लाडका विरोधक कोण आहे? सगळेच विरोधक चांगले आहेत, काही अडचण नाही आहे. म्हणजे त्याच्यात काही अजून ग्रेडेशन केलं नाही मी. बरं, नागपूर जास्त आवडतं की मुंबई? मला नागपूरच आवडतं कारण इथे जन्म माझा गेलाय. पण अर्थात शेवटी ट्रान्सफॉर्मेशन करण्याकरता सेंटर हे मुंबई आहे.
कारण ती राजधानी आहे, त्यामुळे ते काही नावडतं नाही आहे. पण कधी शेवटी आपली जन्मभूमी कर्मभूमी जी असते ते आपल्याला अधिक आवडते, त्यामुळे नागपूर आवडतंच. आता मी शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारत नाहीये, नुसताच प्रश्न सांगते. लाडकं चॅनल कुठलं? हा? ज्या चॅनलवर गेलो तो. धन्यवाद देवेंद्रजी, आपण वेळ काढलात आणि माझा विजनमध्ये सहभागी Thank you. झालात. येणाऱ्या काळाचं विजन सुद्धा आपण मांडलत आणि राजकीय प्रश्नांची सुद्धा उत्तरं दिली. अगदी निवडणुका होऊ घातल्यात. आपल्याला खूप खूप शुभेच्छा. खूप आभारी आहे. खूप खूप धन्यवाद. वैभव काशीकर यांना आमंत्रित करते, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर धरती ॲग्रोकेमिकल्स, की त्यांनी देवेंद्र सरांचा सत्कार करावा.